हॅलो, वेलकम टू रीडर्स डायस. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला शेवटचं पत्र कधी आलं होतं आठवते? किंवा तुम्ही कोणाला शेवटचं पत्र कधी लिहिलं होतं? आठवतात ते दिवस जेव्हा आपण एखाद्या पोस्टमॅनकडे एकदम नजर लावून वाट बघत बसायचो आणि एखादा पोस्टमॅन आल्यानंतर आपल्याला वाटायचं की आपलं पत्र त्यात असेल का? तसं पाहायला गेलं तर पत्र ही अतिशय वैयक्तिक बाब असते, परंतु जुन्या काळात एखादं कुटुंब एक पत्र आलं की एकत्र बसून सामूहिकरित्या ते वाचत होते. एकच पत्र जर तुम्ही वारंवार वेगवेगळ्या मूडमध्ये वाचलं तर तुम्हाला ते वेगवेगळं हिट होतं, फील होतं. आणि अशाच पत्रांचा संग्रह केलेल्या एका पुस्तकाबद्दल आज आपण बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे पत्रास कारण की. अरविंद जगताप यांचं हे पुस्तक काय आहे, कसली पत्र लिहिली आहेत त्याच्यामध्ये, हे आपण आज बोलणार आहोत. तर अरविंद जगताप यांचं सेल्फी नावाचं पुस्तक मला प्रचंड आवडलं होतं, म्हणून डोळे झाकून मी पत्रास कारण की हे पुस्तक विकत घेतलं आणि विकत घेतल्या 2 दिवसात मी वाचून पण काढलं. चला हवाई उद्या हा झी TV वरचा कार्यक्रम तर तुम्ही बघतच असाल. त्या कार्यक्रमात वाचल्या जाणाऱ्या पत्रांचा संग्रह पत्रास कारण की या पुस्तकामध्ये आहे. गावाकडून नव्याने शहरात राहायला आलेल्या मुलीने आईला लिहिलेलं पत्र, लग्नाच्या वयात आलेल्या मुलीने बाबांना लिहिलेलं पत्र, ही पत्र अतिशय भावुक करून सोडणारी आहेत. आणि या पत्राच्या शेवटी तुम्हाला असं वाटतं की यार, मला पण माझ्या आईला, माझ्या बाबाला हेच म्हणायचं होतं. फक्त आई वडिलांनाच नाही तर आजी आजोबांना, त्याच्यानंतर सेलिब्रिटीज लाईक नागराज मंजुळे, अनिल कपूर, दादा कोंडके, किशोर कुमार, दीपिका पादुकोण, गोविंदा, या सर्वांना सुद्धा या पुस्तकामध्ये पत्र लिहिलेली आहेत, जी फार इंटरेस्टिंग आहेत. तुम्ही पाहिलंच असेल चला हवाई उद्या कार्यक्रमामध्ये जेव्हा यातली काही मंडळी मूवी प्रमोशनसाठी येत होती तर तेव्हा ही पत्र वाचली जात होती. तर या पुस्तकाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा एक पत्र लिहिलेलं आहे, जे पत्र तुमचे डोळे एकदम खाडकन उघडण्यासारखं आहे. खरंच आपल्या महाराष्ट्राला एवढा सुंदर इतिहास आहे, एवढा म्हणजे सुंदर वारसा लाभलेला आहे, पण याचा आपण काय करतो, यात शिकण्यासारखं काय आहे, हे खरंच बाब तुम्हाला विचार करायला भाग पाडते. तर या पत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांना जे पत्र लिहिलेलं आहे त्यातला एक छोटासा पॅराग्राफ मी तुम्हाला वाचून दाखवते, ज्यावरून तुम्हाला कळेल की मी का म्हणते की तुमचे डोळे खाडकन उघडतील. तर आदरणीय महाराज, तुमच्यात स्वराज्याची प्रेरणा किती सहज जागृत झाली. 4 पोरं गोळा झाली की आधी भांडणं होतात, तुम्ही मात्र मावळे गोळा करून एवढी वर्ष शत्रूंशी लढाया केल्या. कुठून आली ही एकी? साधी निवडणूक लढायची झाली तरी पैसे देऊन लोक गोळा करावे लागतात. तुम्ही जीवन मरणाच्या खऱ्याखुऱ्या लढाईत जीवावर उदार होणारे मावळे कसे गोळा केले? कुठल्याही मोबदल्याशिवाय तुमच्या जीवाला जीव देणारी एवढी माणसं कशी गोळा झाली? सभेला सुद्धा पैसे देऊन माणसं गोळा केली जातात. तुम्ही तोफेचा सामना करायला माणसं गोळा केली, ती सुद्धा तरुणपणी. खरंच आजकालच्या राजकारणीय नेत्यांना यातून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि हे पत्र त्याच उद्देशाने लिहिलं असावं असं मलाही वाटतं. त्यानंतर किशोर कुमारला सुद्धा लिहिलेलं एक पत्र आहे या पुस्तकामध्ये, ज्यामध्ये लेखक असं म्हणतो की किशोर कुमारची गाणी ऐकण्यासाठी व्यक्तिमत्व सुद्धा एकदम किशोर कुमारसारखं असावं लागतं, एकदम दिलखुलास आणि बिनधास्त. खरंच निले निले अंबर पर गाणं ऐकलं ना की आपण पण लगेच त्या मूडमध्ये असे वाहत जातो. सिमिलरली अरविंद जगताप यांच्या या पत्रातल्या प्रत्येक वाक्यासोबत तुम्ही सुद्धा एकदम फ्लोमध्ये वाहत जातात. तुम्हाला माहीतच असेल की गाणी ही कशी आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असतात. जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये फसलेलो असतो, बाहेर वाहनांची गर्दी असते, तेव्हा गाडीत लावलेली किंवा हेडफोनमध्ये लावलेली गाणी ही एकमेव तेव्हा आपल्या मनाला आनंद देणारी गोष्ट असते. तसंच जेव्हा तुम्ही हे किशोर कुमारला लिहिलेलं पत्र वाचाल, तुम्हाला सुद्धा आठवेल की तुमची फेवरेट गाणी कोणती आहेत आणि त्या गाण्यांनी तुम्हाला तुमची लाईफ इझी करण्यासाठी कशी हेल्प केली आहे इन डिफरंट फेजेस ऑफ लाईफ, राईट? तर जसं मी तुम्हाला याआधी म्हटलं की लहानपणी आपण कशी पोस्टमॅनची वाट बघत बसायचो की कधी तो येईल आणि आपली चिठ्ठी असेल का, त्याच्यामध्ये आपलं पत्र असेल का, तर तसंच प्रत्येक पत्र या पुस्तकामध्ये वाचल्यानंतर आपल्याला अशी एक्साइटमेंट लागून राहते की यार पुढचं पत्र कोणाला लिहिलं असेल किंवा या पत्रामध्ये काय असेल. तर तसंच एक पत्र आहे इंडिया उर्फ भारत देश याला लिहिलेलं. तर नावावरून मला असं वाटलं होतं की इंडिया वर्सेस भारत हा वाद त्या पत्रामध्ये मांडला असेल, पण नाही. लेखकाने इंडिया वर्सेस भारत या डिबेटमुळे आपल्यासारख्या सामान्य माणसांची, ज्यांनी गाव सोडले पैसे कमवण्यासाठी किंवा शिक्षणासाठी, त्यांचा संघर्ष काय आहे हा त्या पत्रामध्ये मांडला आहे. म्हणजे कसं की तुम्ही गाव सोडता परंतु तुम्हाला शहरात तरी यावंच लागतं. सो गावात मन रमतं पण शहरात तुमची रोजीरोटी असते. गावात आपल्या जीवाभावाची लोक असतात पण शहरात पैसे कमवण्यासाठी राहावं लागतं असं.
सो जेव्हा आपण असं म्हणतो की मला गावाकडची फार आठवण येते किंवा गावामध्ये काही चेंजेस होताना दिसतात, तर आपल्याला ते आवडत नाही का? कारण गाव आपल्याला आहे तसं हवं असतं. जसं गाव आपण सोडून गेलो होतो तसंच जर गाव आपल्याला हवं असेल, तर असं नाही का तुम्हाला वाटत की तुम्ही गावाची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करत आहात? तर अशी काही ना इंटरेस्टिंग प्रश्न लेखकाने या पत्रामध्ये विचारलेली आहेत की जी आपल्याला विचार करण्यासाठी असं अंतर्मुख करून सोडतात. आपल्याला असं वाटतं की यार, मी बहुतेक चुकीचाच विचार करत आले होते आजपर्यंत. सोशल मीडिया आणि टीव्हीला लिहिलेल्या पत्रामध्ये तर मी माझं बालपण परत जगले. सिरियसली, बालपण ही एक अशी गोष्ट असते की जी आपल्याला कायम एक सुखद मेमरीज देते. कारण की तेव्हा तो काळ असा असतो की तेव्हा काही परफेक्ट नसतं, पण सगळं आपल्याला छान वाटत असतं, आपण एन्जॉय केलेला असतो आणि नंतर तो फेज हळूहळू कमी कमी होत जातो आपल्या आयुष्यामध्ये. तसंच या पत्रामध्ये अरविंद जगताप यांनी लिहिलं आहे की मे बी आपली जनरेशन शेवटची असेल जी सोशल मीडिया शिवाय मोठी झालेली आहे. आपल्या जनरेशननं पाहिलं आहे की टी व्ही हा कसा आपल्या आयुष्याचा तेव्हा एक कसा अविभाज्य भाग होता आणि तेव्हा आपल्या फॅमिलीचा पण एक तो मेंबर होता. त्याचप्रमाणे की जेव्हा आपण दुपारी 12 वाजता रविवारी शक्तिमानची वाट बघत बसायचो, मूवीज म्हणजे काय तर विकेंडला फक्त सह्याद्रीवर ते लागायचे आणि आपण सगळे मिळून बघत बसायचो, तर तेव्हा ती टी व्ही पाहणे एक सामूहिक ऍक्टिव्हिटी होती. या पत्रातला शब्द डायरेक्ट तुमच्या मनात घुसतो आणि तुमच्या आठवणींचा अचूक वेध घेतो. हे पत्र वाचताना तुमच्या चेहऱ्यावरती एक अशी अलगद स्माईल येते, जी अशी तुम्हाला वाटते की प्रत्येक पत्र वाचताना तुम्हाला हवीशी वाटायला हवी असं आहे. तर काही पत्र लेखकाने संपादकीय पानात, न्यूजपेपरमध्ये जे संपादकीय पान असतात त्याच्यामध्ये सरकारी योजनांची कानउघडणी केल्यासारखी सुद्धा लिहिलेली आहेत. सो ती पत्र वाचून मे बी काही लोकांच्या आयडिओलॉजीला धक्का पोहोचू शकतो. तसंच एक गाई नावाचे एक पत्र आहे ज्यामध्ये लेखकाने लिहिलं आहे की फक्त गायीचंच संरक्षण का, इतर प्राण्यांचं का नको. आता याच्यामध्ये गोरक्षणाला लेखकाचा विरोध नाहीये, परंतु त्याचं असं म्हणणं आहे की जर गाय मारून खाणं चुकीचं आहे, तसंच गायीला प्लास्टिक खाऊ घालणं पण चुकीचं आहे. सो जेव्हा पॉलिसीज निघतात त्यामध्ये या छोट्या छोट्या बाबींचा सुद्धा विचार होणं महत्त्वाचं आहे. तर त्या मुद्द्यावरून गोरक्षणासंदर्भाच्या मुद्द्यावरून जे धार्मिक राजकारण केलं जातं त्याला लेखकाने विरोध केलेला आहे. तर शहरातल्या लोकांना दूध हवं असतं पण त्यांना गाय पाळायची नसते, असं का? तर असे छोटे छोटे मुद्दे आहेत जे तुम्हाला मे बी हर्ट होऊ शकतात. मला तर नाहीच झाले, मला तर फार आवडलं. पण तरी मी तुम्हाला जस्ट डिस्क्लेमर देऊ इच्छिते की कुठल्याच पक्षाचे जर तुम्ही असे भक्त असाल तर हे पुस्तक वाचू नका, हे पुस्तक तुमच्यासाठी नाही. तर ही अशी छोटी छोटी पण जर विचार केला तर खूप डीप वाटणारी अशी ही पत्र आहेत जी तुम्हाला मोबाईल, लॅपटॉप च्या बाहेरच्या जगात माणसांच्या आयुष्यात काय चाललं आहे, समाजात काय चालू आहे, आपला देश कुठे जातोय याविषयी विचार करायला भाग पाडतात. तसंच तर एखाद्या कार्यक्रमात वाचल्या जाणाऱ्या पत्रांचं पुस्तकात रूपांतर होणं ही खूप रेअर बाब आहे आणि ती आपल्या मराठी साहित्यामध्ये पत्रास, कारण की या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला अनुभवायला मिळत आहे. तर हे पुस्तक खूप छान आहे, खूप सुंदर आहे, तुम्हाला विचार करायला भाग पाडणारं आहे आणि मला असं वाटेल की हे पुस्तक तुम्ही एकदा तरी नक्कीच चाळायला हवं. मला तर वाटेल की कधी कधी मूड ऑफ झालं तर तुम्ही एखादं दुसरं छोटं पुस्तक तुम्ही यातलं पत्र तुम्ही वाचू शकता. नॉस्टॅल्जिया नावाची काय फिलिंग असते याबद्दल तुम्ही अवेअर असालच. तर या पुस्तकातली काही पत्र ही तुम्हाला नॉस्टॅल्जियावाली फिलिंग देतात. सो तुम्ही वाचा आणि कशी वाटली मला नक्की सांगा. सो तुम्हाला आपला हा व्हिडिओ पत्रास कारण की या पुस्तकाविषयी कसा वाटला मला सांगा. तुम्हाला अजून अशी कुठल्या पुस्तकाविषयीचे रिव्ह्यूज किंवा त्याच्याबद्दल माझ्याकडून ऐकायला आवडेल हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.